नमस्कार. कवितेत काय असतंच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते. मंडळी, विंदा करंदीकर सामान्य जनात अत्यंत आणि अत्यंत लोकप्रिय आणि खऱ्या अर्थाने आदराचं स्थान निर्माण केलेले कवी. विंदांनी अनेक वेगवेगळ्या विषयावरच्या खूप छान अशा कविता लिहिल्या आहेत आणि केवळ कविताच नाही तर लोकप्रिय बालगीतं देखील विंदांनी लिहिली आहेत. विंदांच्या अनेक कविता अनेकांना खूप छान अशा पाठ सुद्धा असतील. त्यांच्या गाजलेल्या कविता जर का विचारात घेतल्या तर त्यात सब घोडे 12% ही अगदी सगळ्यांना माहीत असलेली कविता. त्यानंतर माझ्या मना बंद गड, अजून तेच ते तेच ते ही एक कविता विंदांची खूप छान आहे. अजून अशा बऱ्याच कविता आहेत की विंदांनी त्या लिहिल्या आहेत आणि त्या लोकप्रिय झालेल्या आहेत. आज मी विंदांचीच एक खूप छान कविता आहे ती वाचणार आहे. फार वेगळा विचार विंदांनी यातून मांडलाय आणि ती कविता मी वाचण्याचा प्रयत्न करते. ती कविता वाचतेच, पण त्याआधी नेहमीची अत्यंत प्रेमळ आणि नम्र विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तुम्हाला त्या कविता मी ज्या वाचते त्या कशा वाटतात ते सांगा, कमेंट्स करा. म्हणजे मला कळेल ना की मी काय वाचते, कसं वाचते. प्लीज सांगा मला. आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्र परिवारात आवर्जून शेअर करा आणि त्यांना सुद्धा माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला सांगा. आता कविता वाचते. या कवितेत ना विंदांनी एक वेगळाच विचार मांडलाय की कोणी जर का काही वेगळं करत असेल, वेगळं करताना आपल्याला दिसत असेल तर त्याकडे कसं पाहावं हे विंदांनी या कवितेतून सांगितलंय. खूप छान कविता आहे, अतिशय साधी, सरळ, समजायला अत्यंत सोपी. कवितेचं शीर्षक आहे आशा तिथे दिसते मला. हा शब्द जुळवी गुणगुणे मस्तीत आपुल्या रंगला. हा शब्द जुळवी गुणगुणे मस्तीत आपुल्या रंगला. कविता म्हणा न म्हणा कुणी, आशा तिथे दिसते मला. ज्याने प्रतिष्ठा लाभते ते रूढ रस्ते सोडुनी, हा वाट काढी वेगळी. आशा तिथे दिसते मला. हे बरोबर आहे ना की अशी ज्या गोष्टीत खूप प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठित कामांच्या मागे धावणं किंवा ती प्रतिष्ठित कामं करणं इट्स नॉर्मल. पण ज्याला प्रतिष्ठा नाहीये किंवा एक वेगळं काहीतरी आहे काम, ती वेगळी कामं करण्यात प्रतिष्ठा मानणं हे खरं फार महत्वाचं आहे. आणि तेच विंदांनी इथे म्हटलंय की अशी वेगळी कामं करणाऱ्यात मला काहीतरी वेगळा दृष्टिकोन दिसतो आणि ते काहीतरी आशावादी चित्र आहे. ज्याने प्रतिष्ठा लाभते ते रूढ रस्ते सोडुनी, हा वाट काढी वेगळी. आशा तिथे दिसते मला. अंतिमाचा शोध घेणे हे जया जडले पिसे, त्याला कुणी वेडा म्हणा. आशा तिथे दिसते मला. ओसाडशा जमिनीतून जो पीक काढू पाहतो करुणी प्रयोग नवे नवे. आशा तिथे दिसते मला. ओसाडशा जमिनीतून जो पीक काढू पाहतो करुणी प्रयोग नवे नवे. आशा तिथे दिसते मला. मंडळी, या ओळी वाचताना मला काय आठवलं माहितीये का? आमटे कुटुंबीय. ओसाडशा जमिनीतून जो पीक काढू पाहतो. आमटे कुटुंबियांनी जे काम केलंय की जे आनंदवन, हेमलकसा, डॉक्टर प्रकाश आमटे यांनी जे हेमलकसा निर्माण केलंय ते कसं निर्माण केलंय तर काहीच जिथे नाही ओसाड होतं सगळं. त्या ओसाडशा जमिनीतून काय आनंदवन आणि हेमलकसाची निर्मिती झाली. तर या ओळी दोन आहेत त्या मला वाटतं त्यांना छान लागू होतात की ओसाडशा जमिनीतून जो पीक काढू पाहतो
करुणी प्रयोग नवे नवे, आशा तिथे दिसते मला. स्वप्न साकारित असता हात ज्याचे पोळती, न ढळे अयशात निष्ठा, आशा तिथे दिसते मला. स्वप्न साकारताना हात पोळती, जी काही स्वप्न पाहिलेली आहेत ती स्वप्न पूर्ण करता 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 खूपच म्हणजे अथक परिश्रम घ्यावे लागतायत आणि कमालीची मेहनत घ्यावी लागते. पण यासाठी त्या कामावरची निष्ठा ज्याची ढळत नाहीये आणि तरीही जो कंटिन्युअस काम करू पाहतोय स्वप्न साकारण्यासाठी, आशा तिथे दिसते मला. हे खरं महत्वाचं आहे की कोणतेही स्वप्न असं पाहिलं आणि लगेच साकार झालं असं नाही होणार ना. अथक परिश्रम, जिद्दीने ते पूर्ण करावं लागतं आणि ते करत असताना आपल्या कामावरची निष्ठा किंवा अपयश आलं तरी त्या कामावरची निष्ठा न ढळणं हे फार महत्वाचं आहे आणि तिथेच आशादायी काहीतरी चित्र असू शकतं. स्वप्न साकारित असता हात ज्याचे पोळती, ना ढळे अयशात निष्ठा, आशा तिथे दिसते मला. सच्चेपणाने काम जो करण्यात तृप्ती पावतो, मानो न मानो देव तो, आशा तिथे दिसते मला. आशा तिथे दिसते मला. विंदा करंदीकर. मंडळी, कशी वाटली ही कविता? कवितेत काय असतं तर कवितेत असा वेगळा विचार देखील असतो, फक्त तो आपण मनापासून समजून घ्यायचा असतो. कमेंट्स करून मला सांगा की ही कविता कशी वाटली आणि माझ्या घाटे मिनल खेडकर या यूट्यूब चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओ लिंक्स तुमच्या मित्रपरिवारात जरूर शेअर करा. विंदांना विनम्र अभिवादन. धन्यवाद.